पुण्याच्या इंदापुरात कर्मयोगी शंकररावजी पाटील आणि ओंकार शुगर डिस्लरी या कारखान्याच्या बाहेर काही शेतकऱ्यांचे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. ऊस वाहतूकदारांचं या ठिकाणी सकाळपासून जे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या विविध मागण्या या ठिकाणी घेऊन शेतकरी ऊस वाहतूकदार या ठिकाणी आक्रमक झालेत. नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घ्या. नेमकं काय सांगाल तुम्ही? आज सकाळपासून आंदोलन सुरू आहे, काय नेमक्या आंदोलनाची मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या काय हाही आमचं हक्काचे पैसे भेटले पाहिजे, तुरणी वाहतुकीचे बिल मिळलं पाहिजे आम्हाला. आता शाळा भरल्या ते पेरणीचे काम आहे, पैसे कशात लागत नाही. आज 4 महिने झालं पट्टा पडून अजून पैसे भेटले नाहीत. साधारणतः किती शेतकऱ्यांचे पैसे या कारखान्याकडे या बिलामध्ये गुंतलेले काय? शेतकरी भरपूर माणसं आहेत, हजारो माणसं आहेत, वाहतूकदार आहेत हजारो. तर साधारण प्रति शेतकऱ्याचे किती पैसे असते सर? कोणाचं 30 लाख आहेत, कोणाचं 35 लाख आहेत, कोणाचं 10 लाखाच्या वरनच पेमेंट आहे प्रत्येकाचं. 25 लाख 30 लाख. नक्कीच आपण जर पाहिले या ठिकाणी 10 लाखापेक्षा अधिक बिलाची जी रक्कम आहे या कारखानदाराकडे गुंतल्याचा या ठिकाणी असल्याचं देखील शेतकरी सांगतात. काय सांगाल एकंदरीत तुम्ही या ठिकाणी सकाळपासून आंदोलन करताय, नेमक्या काय मागणी घेऊन आंदोलन करताय? आमच्या मागण्या आहेत की आमच्या ऊस वाहतुकीचं बिल मिळालं पाहिजे. आता ह्यांनी तारखा देऊन बरेच दिवस झालं, सारखं रोज तारीख बदल तारीख. अखेर किती दिवस लावणार असं? 6 महिने झालं यांचं. काय याबाबत कुठल्या प्रकारची चर्चा वगैरे काय झाली का? कारखान्याचे जे काय सिस्टम मंडळ आहेत त्यांच्याशी काय चर्चा काय झाली का? नेमकं काय? कारखान्याचे शिष्टमंडळ जनरल मॅनेजर तावरे साहेब आले होते, त्याबरोबर पोलीस प्रशासनाचे आमचे नाळे साहेब इंदापूर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ते देखील होते. आणि 15 तारखेला बिल देऊ असं म्हणतात तोडणी वाहतुकीचं. परंतु ह्या वाहतूकदाराने अनेक वेळा प्रशासनाकडे चक्रा मारून त्यांना तारीख पे तारीखच आतापर्यंत दिलेले आहे आणि गेले 4 महिने झाले, परंतु अद्यापपर्यंत त्यांचं तोडणी वाहतुकीचे पैसे दिलेले नाहीत. गेल्या वर्षी सीझन चालू होताना खरं तर हे ट्रॅक्टरवाले 6-6 लाख रुपये 5-5 लाख रुपये इतर कारखाना उचल दिली जाते, परंतु ह्या कारखान्याने 1 रुपयाही उचल न देता किंवा या कारखान्याची 1 रुपयाची उचल न घेता वेळ प्रसंगी डिझेलला सुद्धा स्वतःच्या खिशातनं पैसे घालून यांनी तोडणी वाहतूक करून ऊस इथं कारखान्याला पोच केलेला आहे. आणि ते गेल्या वर्षीच्या लेबर सांभाळून आता पुढच्या वर्षीच्या लेबरसाठी ह्यांना आता उचली द्यावं लागतं. लेबरला ते द्यायची वेळ आली तरी कारखाना पहिलंच देण्यात येत नाही, तर पुढचा सीझन कसा होणार ह्यांचा? मग त्यामुळे ह्यांचे म्हणजे हे झालेत की बाबा आम्हाला म्हणजे मागचं तर ठीक आहे आम्ही भागवलंय, पण पुढच्या सीझनसाठी जर तुम्ही आता पैसे आम्हाला नाही दिले तर पुढचा सीझन आमचा होणार नाही. मग जवळजवळ ह्याच्यावर 1000 ट्रॅक्टर तोडणी वाहतूकदार आहेत. 1000 ट्रॅक्टरच्या मागे 10 कुटुंब म्हणलं तर 10,000 लोक या ह्याच्यामध्ये काम करतात तोडणी वाहतुकीमध्ये. त्या 10,000 कुटुंबाच्या मागे 4-4 5-5 माणसं म्हणलं तर 50,000 लोकांचा हा व्यवसाय आहे जवळजवळ हे तोडणी वाहतुकीचा. आणि तो कोलमडून पडतोय की काय अशी आम्हाला आता भीती वाटायला लागली. त्यामुळं ह्या प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा काढून या वाहतूकदारांना सगळ्यांना पैसे दिले पाहिजेत. म्हणजे पुढचा कारखान्याचा सुद्धा सीझन जर त्यांना चालवायचा असेल तर ह्या तोडणी वाहतूकदाराशिवाय काय होणार नाही. शेतकऱ्याकडे जरी ऊस उपलब्ध असला तरी त्याला तोडणीला वाहतुकीला मजूर लागतंय, तोडणीला मजूर लागतंय, वाहतुकीला यंत्रणा लागते. ती यंत्रणा असल्याशिवाय ते कारखाने वाहून आणलं जात नाही. नक्कीच खर तर ही गंभीर बाब म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचाच कारखाना आहे. अशा ह्या कारखान्यामध्ये शेतकरी किंवा वाहतूकदारावरती अशा प्रकारचा अन्याय होतोय, काय कसं पाहताय? स्वर्गीय शंकरराव पाटलांनी वालचंदनगर इंडस्ट्रीजचा खासगी कारखाना सहकार तत्वावर इथं घेऊन ह्या बिजवडीच्या माळरानावरती उभा केला. त्यावेळेस शेतकऱ्यांनी आपल्या बायकोच्या गाड्यातलं डोरलं मोडून सभासद झाले, कोणी सोसायटीचं कर्ज घेऊन सभासद झाले. या भयान अवस्थेतनं शंकरराव पाटलांनी हा कारखाना उभा केल्यानंतर जोपर्यंत शंकरराव पाटील हयात होते तोपर्यंत कारखान्याची परिस्थिती चांगली होती, सुस्थितीत कारखाना होता. त्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी लीलावतीताई पाटील यांनी देखील 2 वर्ष चांगल्या पद्धतीने कारखाना चालवला. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले, वाहतूकदारांचे पैसे मिळायचे, आपल्या कामगारांचे पैसे मिळायचे. एवढे सगळे करून सुद्धा कारखाना सुस्थितीत होता. परंतु त्या वहिनींच्या निधनानंतर राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या ताब्यामध्ये हा कारखाना आला आणि तिथूनच पुढे ह्या कारखान्याला उतरती कळा लागली. हे म्हणलं तर वागू होणार नाही. यामध्ये आम्हाला काही राजकारण करायचं नाही, परंतु हर्षवर्धन पाटील चेअरमन झाल्यानंतर जर आलेख पाहिला तर दर वर्षी वर टप्प्याटप्प्याने कारखाना जास्तच अडचणीत येत गेला. आणि गेल्या सीझनला तर अशी परिस्थिती झाली की कर्मयोगी परिवाराला हा कारखाना चालवायला मुश्किल झाला. त्यामुळे त्यांनी ओंकार शुगर याबरोबर सहयोग केला असं
जनरल मीटिंग मध्ये सांगितलं की आपण सहयोग तत्वावर चालवायला देतोय, परंतु या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली, वाहतूकदारांची दयनीय अवस्था झाली. त्यावरती खऱ्या अर्थानं कारखाना प्रशासक म्हणून तुम्ही सहयोगावर चालवा दिलाय तर तेवढी जबाबदारी कारखान्याचे चेअरमन संचालक यांची सुद्धा आहे की आपल्या शेतकऱ्यांचं ऊस पेमेंट वेळेला गेलं पाहिजे, कारखानदाराच्या तोडणी वाहतूकदारांचं पेमेंट वेळेला गेलं पाहिजे, कामगारांचे पगार वेळेला मिळले पाहिजे. ह्या सहयोग ज्या बोत्रे पाटलांना चालवायला कारखाना दिलाय त्यांनी त्यांच्यावरती वाच ठेवला पाहिजे, पण ते ठेवताना दिसत नाही. मागच्या आठवड्यामध्ये काहीतरी ह्यांच्याबरोबर चर्चा झाली वाहतूकदारांबरोबर हर्षवर्धन पाटलांची की 35% रक्कम काहीतरी सोमवार मंगळवारी देऊ असं त्यांनी मान्य केलं, परंतु ती सुद्धा रक्कम दिली जात नाही. म्हणजे सहयोगावर कारखाना चालवाय ज्याला दिलाय ते माणूस सुद्धा ह्यांचं किती ऐकतोय हे सुद्धा आता आम्हाला म्हणजे अवघड झालंय कळणं. खरं तर या ठिकाणी हा व्यथा देखील त्या अक्षरशः गंभीर आहेत. आपल्यासोबत देखील एक राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत. काय सांगाल एकंदरीत सर, या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील एका बाजूला आहेत तर दुसरीकडे कृषी मंत्री आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या तालुक्यात आज शेतकरी असतील किंवा वाहतूकदार असतील अक्षरशः वाऱ्यावर आहे. काय नेमकं तुमच्या हा कारखाना आता आमचे मित्र निलेश देवकरांनी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळेस हा कारखाना सहकार मंत्री म्हणून ज्यांच्या ताब्यामध्ये गेला त्यावेळेस पासून या कारखान्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती दिवसांदिवस गंभीर होत गेली आणि आज हा कारखाना ज्यांना बाबुराव बोत्रे यांना चालवायला दिला त्यांच्याकडून तर फारच मोठी निराशा शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली आहे. पहिलंच वर्ष त्यांचा गाळपाचा असताना देखील ते योग्य पद्धतीनं कारखाना चालवू शकले नाहीत. ना सभासदांचे पैसे देऊ शकले, ना वाहतूकदारांचे पैसे देऊ शकले, ना कोणत्या कामगारांना वेळेत पगार देऊ शकले. म्हणून ते कारखाना चालवण्याच्या योग्यतेचे आहेत का हा खऱ्या अर्थानं आता प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून ते फक्त कारखाना घेत सुटलेत महाराष्ट्रात. एक झाला की दोन, दोन झाले की तीन, आणि ही जी त्यांची चाललेली जी प्रक्रिया आहे याच्यातून फार मोठा स्कॅम महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, तो पुढे येणार आहे. आणि या शेतकऱ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठं जे कारखानदारी आहे की ज्यांच्या जीवावरती शेतकऱ्यांचा प्रपंच चालतो तीच यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त होणार आहे. बोत्रे पाटीलांनी जर कारखाने चालवणं आणि त्यातून जर ते कुठं वेगळा मार्ग त्यांनी अवलंबला तर त्या कारखान्यावरती अवलंबून असणारे लाखो ऊस उत्पादक एका दिवसामध्ये भुईसपाट होणार आहेत. म्हणून सरकारने यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि बोत्रे पाटलांच्या संदर्भामध्ये ज्या ज्या कारखान्यांचं त्यांनी पालक तत्व घेण्याचा प्रयत्न केलाय त्या तिथल्या शेतकऱ्यांना वेळेत पैसे कसे मिळतील यावरती काम केलं पाहिजे. आणि इथलं जे संचालक मंडळ आहे यातल्या संचालक मंडळाला देखील आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण जर बोत्रे पाटलांना कारखाना चालवा देताना काय करार केले असतील तर आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहोत की हा कारखाना चालवण्यात दिला का विकून टाकला याचं उत्तर सभासदांना इथल्या संचालक मंडळाने दिलं पाहिजे. आणि जर चालवण्यासाठी दिला असेल तर संचालक मंडळ गप्प काय, संचालक मंडळ शेतकऱ्याच्या बाजूने का बोलत नाही, संचालक मंडळ ऊसाचं देणं देण्यासाठी बोत्रे पाटलांना का भांडत नाही, का त्यांना फक्त त्यांचा वाटा मिळतोय. संचालक मंडळांना ठराविक रक्कम चालवण्याच्या स्वरूपामध्ये जर मिळत असेल तर ते नक्कीच गप्प बसतील. आणि आम्हाला संशय असा आहे की नक्कीच प्रत्येक संचालकाला आता बोत्रे पाटलांकडून पाकिट जातंय म्हणून यांची तोंड बंद आहेत. नाहीतर हे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले असते, आज या आंदोलनामध्ये सहभागी झाले असते, परंतु ते तसं करत नाहीत. म्हणून संचालक मंडळांना सुद्धा आता दारेवर धरण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांनी देखील बोत्रे पाटलांच्या बरोबरचा जो करार झाला तो आमच्या बरोबर संवाद साधून आम्हाला त्याचं पत्रक दिलं पाहिजे. नक्कीच अतिशय गंभीर बाब आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, ते एका बाजूला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत. नेमकं आता आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही त्यांना आता नेमकं काय सांगणार आहेत, काय मागणी करणार आहेत? आम्हाला असं वाटलं की हा कारखाना चालवण्यास दिला आणि दोन्ही तालुक्यातले नेते ज्यावेळेस एकत्रित आलेत त्यावेळेस या कारखान्याचा प्रश्न तातडीनं मार्गी लागेल. कारण एक जण राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदावरती काम करतायत, एक जण कृषी मंत्री म्हणून काम करतायत आणि इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावरती यांच्या माध्यमातून मार्ग निघल अशी सर्वच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. आणि आज या तालुक्यामध्ये तसं चित्र दिसत नाही. आज या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ऊसाच्या पैशासाठी, वाहतुकीच्या पैशासाठी इथं कारखान्यावरती येऊन ठिया धरावा लागतो, आंदोलन करावं लागतं. हे खऱ्या अर्थानं इथलं अपयश आहे.
नक्कीच खरं तर या ठिकाणी तालुक्यातल्या नेत्यांचं अपयश आहे असं एकंदरीत म्हणावं लागेल. काय सांगाल एकंदरीत तुमच्या आंदोलन हे कवर चालणार आणि आंदोलनाच्या मागण्या काय असणार आणि आंदोलन तुमचं हे कधी माघारी घेतलं जाणार? आता वाहतूकदारांची अवस्था अशी झाली, आला बाबूराव न गेला बाबूराव. आणि आमचं आंदोलन जोपर्यंत आमचं पैसे मिळत नाहीत वाहतुकीचं, डिपॉझिट म्हणा, कमिशन, टोळीचं भाडं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करत नाही. आंदोलनाची तुमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आम्ही आत्मदहन करणार. आम्ही येताना औषधाच्या बाटल्या घेऊन आलो रोगवर. इथं प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात म्हणजे औषधाची बाटली आहे. तर आम्हाला आज जर आमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आम्ही 4-5 वाजता आपलं आत्मदहन करणार. काय करा, आम्हाला पर्याय राहिले नाहीत. आम्हाला डिझेलवाल्याच्या उधार द्यायच्यात, पेट्रोल पंपवाले आम्ही डिझेल सुद्धा आम्ही पदरून टाकले साहेब. तोडणेवाल्यांचे पैसे देणं आहे, ड्रायव्हरांच्या पगारी बाकी आहेत. आज शाळा भरती 15 जूनला, मुलांचं शिक्षण, त्यांचे ऍडमिशन घ्यायचे, कशाने बघवायचं. ट्रॅक्टरचे हप्ते बाकी आहेत, ट्रॅक्टर फायनान्सवाले आमच्या घरी येतात रोज, हप्ते भरण्यास तगाद लावलाय. त्यामुळे आम्ही पैसे दिल्याशिवाय इथून जाणार नाही, नाहीतर आम्ही आपलं आत्मदहन करणार. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर आंदोलक देखील या ठिकाणी आक्रमक झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण आंदोलन जे सुरू आहे, माजी मंत्री राष्ट्रीय सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या तालुक्यात हे आंदोलन सुरू आहे. खरं तर आता या आंदोलनाच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पैसे मिळण्याची देखील आंदोलकांनी मागणी केली आहे. परंतु आता यावर खरंच आता दोन्ही माजी मंत्री याकडे आता कसं पाहतात आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारचा न्याय दिला जातोय हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुंदर कुसळकर, LS मराठी, इंदापूर.